आता असंच एक भविष्य सांगणारा नवीन राजज्योतिषी आता भारताच्या राजकारणात आलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे राहुल गांधी. कारण त्यांनी सांगितलं 1 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार पडणार आहे. तर वारंवार आपल्याला असं दिसतंय की या देशामधल्या तरुणाईला छोट्या छोट्या गोष्टींवरून अराजकाकडे, असंतोषाकडे, एका अस्वस्थ मनस्थितीकडे न्यायचे प्रयत्न चालू आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी अलीकडच्या काळात बेरोजगार तरुण याच्यापेक्षा सुद्धा जे काही सतत आरटीआय दाखल करत असतात आणि न्यायव्यवस्थेत अडथळे आणत असतात अशांच्या संदर्भात एक विधान केलं. They are youngsters like cockroaches. They don't get any employment. They don't have any place in profession. Some of them become media. Some of them become social media. Some of them become RTI activists. नंतर त्याचं क्लॅरिफाय जरी त्यांनी केलं असलं तरी देखील तरुणांनी एकत्र येऊन खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या विरुद्ध आंदोलन करायला सुरुवात केली. त्याचा उल्लेख त्यांनी झुरळ असा केला आणि त्याच्यावरून मग एक अभिजित ठिपके अमेरिकेमध्ये जाऊन शिक्षण घेता घेता एका झुरळ प्लॅटफॉर्मची स्थापना केली. ते 6-7 दिवसात त्यांना 2 कोटी फॉलोअर्स मिळाले गेले की आतापर्यंत जे यश भारतीय जनता पक्षाला आणि काँग्रेसला देखील कधी मिळालेलं नव्हतं. त्याच्यावरून असा एक संदेश काढायचा की जे डिजिटल कंटेंट निर्माण करतात त्याच्यावरून या देशामध्ये आता अस्थिरता माजवता येऊ शकते आणि सत्ता बदल होऊ शकतो. हे अतिशय हास्यास्पद आहे. कारण आपल्या भारताच्या बाजूला नेपाळ असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, या सगळ्या ठिकाणी या जेनजीला पद्धतशीररित्या पेटवण्यात आलं आणि तसंच इकडे काहीतरी घडवायचा प्रयत्न आहे. हे सगळं विश्लेषण तुमच्या समोर मांडायचं कारण असं होतं की हे विधान आपल्याला लाईटली घेता येणार नाही. ते गंभीरपणेच घेतलं पाहिजे कारण त्यात या देशाचं स्थैर्य इन्व्हॉल्व्ह झालं. नमस्कार, द उदय निरुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक काही जण हात बघतात, आपलं भविष्य जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. तर काही लोक ते 12 घरांचं असं ग्रह, तारे वगैरे सगळे नक्षत्र हे बघून भविष्य सांगत असतात. आता असंच एक भविष्य सांगणारा नवीन राजज्योतिषी आता भारताच्या राजकारणात आलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे राहुल गांधी. कारण त्यांनी सांगितलं 1 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार पडणार आहे. अर्थात त्यांनी हे जे विधान केलं त्याच्यानंतर खळबळ तर माजणं स्वाभाविक होतं. कारण केंद्रातलं सरकार पडण्याची विषयी त्यांनी विधानं केलेली आहेत. तर नेमकं त्याचंच विश्लेषण करण्याकरता म्हणून आजचा हा कार्यक्रम मी आपल्यासाठी करतो. याचं कारण राहुल गांधी अशा प्रकारचं विधान हे काही पहिल्यांदा करत नाहीत. याच्या आधी देखील त्यांनी व्होट चोरी असं एक विधान केलं होतं की जे भारतीय जनमानसात काही रुजलं नाही. त्याच्या आधी ईव्हीएम वर केलं होतं. अलीकडच्या काळात त्यांनी SIR वर केलं होतं. 2024च्या निवडणुकींच्या वेळा चौकीदार चोर आहे असं त्यांनी विधान केलं होतं. सूटबुटकी सरकार केलं होतं. 2024च्या निवडणुकांच्या आधी त्यांनी निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनता डंडे से मारेगी असं सांगितलं होतं. तो दंडा आम्हाला कुठे अजून काही दिसलेला नाहीये. पेगॅसिस मधून आमचे फोन टॅप केले जात आहेत. ही विधान आपल्याकडे झालेलं होतं. सावरकरांबद्दल विधान केलं होतं. कोरोना काळातल्या लसीबद्दल विधान केलं होतं. राफेल बद्दल विधान केलं होतं. परदेशात जाऊन या देशातली डेमोक्रेसी, या देशातली लोकशाही अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे आणि तुम्ही येऊन ती लोकशाही वाचवली पाहिजेत असं त्यांनी आवाहन केल्याचं आपल्याला दिसत होतं. ट्रम्प यांनी इथली अर्थव्यवस्था मृतवत आहे असं सांगितल्यानंतर इथली अर्थव्यवस्था मृतवत झाल्याचा त्यांना साक्षात्कार झालेला होता आणि इराण युद्धामुळे भारत बर्बाद झालेला आहे आणि इथे भाववाढ होणार आहे अशा प्रकारची विधानं केली होती. फक्त एक ते अंदाज व्यक्त कराल ते चूक राहून गेले त्यांच्याकडनं बहुधा या कार्यबाहुल्यामुळे आणि ते म्हणजे दुसऱ्या तिमाहीमध्ये भारताची जीडीपी वाढ दुसऱ्या तिमाहीमध्ये भारताची जीडीपी वाढ 7.3% झालेली आहे. हे मात्र काही त्यांच्या अक्षांश रेखांशावर कुठे दिसलेलं नाही. विनोदाचा भाग सोडून देऊ, पण सर्वात महत्वाचं म्हणजे की मोदी गव्हर्नमेंट केंद्रात राहू नये अशी त्यांची तीव्र इच्छा असणार. विरोधी पक्ष नेते म्हणून सतत त्याकरता ते प्रयत्नशील असणार. त्याबद्दल काही नाही, परंतु हे घालवण्याचा मार्ग कुठला आहे एवढा फक्त माझा सवाल आहे. याचं कारण तसा तो घालवायचा असेल तर त्यांना सभागृहाच्या पटलावर विश्वासदर्शक ठराव आणून त्याच्यात भारतीय जनता पक्षाचा पराभव करायला लागेल. परंतु भारतीय जनता पक्षाकडे आता 239 जागा स्वतःच्या आणि समर्थन असलेल्या पक्षांच्या जागा मिळून 272 पेक्षा अतिशय कम्फर्टेबल म्हणजे 300 पेक्षा अधिक जागा त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे तिकडे काही त्यांना पराभव करता येणार नाही. 2029 सालपर्यंत निवडणुका व्हायची काही चिन्ह नाही आहेत. मग या देशामध्ये सत्तांतर होईल आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार जाईल, मोदी सरकार पडेल अशा स्वरूपाचं विधान नेमकं त्यांनी कसं केलं. तर वारंवार आपल्याला असं दिसतंय की या देशामधल्या तरुणाईला
छोट्या छोट्या गोष्टींवरून अराजकाकडे, असंतोषाकडे, एका अस्वस्थ मनस्थितीकडे न्यायचे प्रयत्न चालू आहेत. उदाहरणार्थ, नीटमध्ये एक अत्यंत दुर्दैवी प्रकार घडला. तो म्हणजे नीटमध्ये त्याचा जी प्रश्नपत्रिका होती ती परीक्षेच्या आधी फुटली होती. त्यानंतर ती परीक्षा रद्द करण्यात आली. नीटसाठी अख्खं घर आणि एखादा मुलगा 5-5, 10-10 वर्ष प्रयत्न करत असतात. लहानपणापासून डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहत असतात. ती परीक्षा रद्द होणं म्हणजे फार मोठं संकट होतं. परंतु त्यावर लगेच नीटची री एक्झाम पुन्हा परीक्षा डिक्लेअर झाली. त्याच्यासाठी मुलांनी तयार व्हा हे सांगण्यापेक्षा सुद्धा आमच्याकडे धन्यता काय मानली, आणि त्याच्यामध्ये अरविंद केजरीवालही होते, आणि त्यांनी धन्यता काय मानली असेल तर तुम्ही रस्त्यावर या आणि जाळपोळ, ही अशा स्वरूपाची जी आपल्याला नेपाळमध्ये दिसलेली गोष्ट होती, बांगलादेशात जे दिसलं होतं किंवा श्रीलंकेत जे दिसलं होतं, तसंच इकडे व्हावं याच्याकरता म्हणून देखील प्रयत्न आपल्याला केले दिसले. AI समिट दिल्लीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स झाली, त्यावेळेला काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी तिकडे जो काही प्रकार केला, त्याच्यात कोणती शोभा त्या पक्षाची वाढली एवढं काही मला कळत नाही. या सगळ्यातून मला असं वाटतं की काँग्रेसला एकतर स्वतःच समर्थन नीट टिकवता येत नाहीये. कारण आता तमिळनाडूमध्ये जे निकाल लागले, त्यावेळेला तमिळनाडूमध्ये द्रमुक याचा पराभव झाला पाहिल्यानंतर एका क्षणात काँग्रेसने त्याची साथ सोडली आणि विजयासाठी एक एक मत मत महत्वाचं असताना ते TVK या पक्षाकडे गेले आणि त्यांच्या मांदियाळीत ते सामील झाल्यानंतर द्रमुकने त्यांच्याविषयी जे उद्गार काढले आणि लोकसभेमध्ये आम्हाला तुमच्याबरोबर बसायचं नाही अशी भूमिका घेतली. लक्षात ठेवा, जर द्रमुकने पाठिंबा दिला नसता तर मनमोहन सिंग यांचं सरकार अस्तित्वात येऊ शकलं नसतं. अशाही आपल्या पक्षाच्या अत्यंत जुन्या निष्ठावान अशा सहयोगी पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसायचं काम काँग्रेसने केलं. याच्यावरून त्यांना तृणमूल काँग्रेसचं समर्थन तर कधी मिळणारच नाही आणि आता द्रमुकचंही मिळणार नाही. मग हे सत्ता हासिल कशी करणार असा सवाल आहे. पण ज्या अर्थी ते विधान केलं जात आहे त्या अर्थी देशामध्ये, या देशाअंतर्गत ज्यांना एक प्रकारे अस्वस्थतेचं दशक आणायचंय, अस्वस्थता सतत माजवायची आहे, अशी जॉर्ज सोरॉस यांची जी स्वप्न आहेत, त्याचा तर हा आविष्कार नाही ना, अशी आता चर्चा इथे सुरू होत आहे. कारण आपल्या भारताच्या बाजूला नेपाळ असेल, श्रीलंका असेल किंवा बांगलादेश असेल, या सगळ्या ठिकाणी या जेनजीला पद्धतशीररित्या पेटवण्यात आलं आणि तसंच इकडे काहीतरी घडवायचा प्रयत्न आहे. आणि याला कारणीभूत काय आहे तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी अलीकडच्या काळात बेरोजगार तरुण याच्यापेक्षा सुद्धा जे काही सतत RTI दाखल करत असतात आणि न्यायव्यवस्थेत अडथळे आणत असतात, अशांच्या संदर्भात एक विधान केलं. They are youngsters like cockroaches. They don't get any employment. They don't have any place in profession. Some of them become media. Some of them become social media. Some of them become RTI activists. नंतर त्याचं क्लॅरिफाय जरी केलं असलं तरी देखील तरुणांनी एकत्र येऊन खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या विरुद्ध आंदोलन करायला सुरुवात केली. त्याचा उल्लेख त्यांनी झुरळ असा केला आणि त्याच्यावरून मग एक अभिजित ठिपके अमेरिकेमध्ये जाऊन शिक्षण घेता घेता एका झुरळ प्लॅटफॉर्मची स्थापना केली आणि बघता बघता पहिल्या दिवशी 0, दुसऱ्या दिवशी 5 लाख, 2 लाख, 5 लाख, 20 लाख आणि त्या 20 लाखाचे 50 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी आणि 2 कोटी असे 6-7 दिवसात त्यांना 2 कोटी फॉलोअर्स ते मिळाले गेले की आतापर्यंत जे यश भारतीय जनता पक्षाला आणि काँग्रेसला देखील कधी मिळालेलं नव्हतं. त्याच्यावरून असा एक संदेश काढायचा की जे डिजिटल कंटेंट निर्माण करतात त्याच्यावरून या देशामध्ये आता अस्थिरता माजवता येऊ शकते आणि सत्ता बदल होऊ शकतो. हे अतिशय हास्यास्पद आहे. कारण सत्ता बदल घडवायला विरोधी पक्षांना ऍक्सेप्टेबल असा एक नेता असावा लागतो आणि आता राहुल गांधी यांच्या नावावर सहमती होण्याची सुतराम शक्यता नाहीये. किंबहुना आत्ताच हा मी कार्यक्रम रेकॉर्ड करत असताना दिल्लीमध्ये कर्नाटकातले जे काँग्रेसचे नेते आहेत D. शिवकुमार आणि सिद्धारामय्या यांच्यातले वाद मिटवण्याकरता त्या दोघांना दिल्लीत बोलवण्यात आलंय की तुम्ही शांत राहा, आपण लवकरच तुमच्यातले वाद सोडवूया. व्ही सतीशन यांची केरळमध्ये मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे, परंतु तिकडे रमेश चेन्निथाला आणि वेणुगोपालन यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यामुळे ते सरकार कितपत टिकेल हे सांगता येत नाहीये. स्वतःच्या घरातच इतकं एक प्रकारे अस्थिरता आहे, स्वतःचेच खासदार टिकतायत की नाही अशी शंका आहे. असं असताना या देशामध्ये यादवी माजावी याच्याकरता अशी विधानं करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. खरं तर अशी बेजबाबदार वक्तव्य यापूर्वी देखील केली होती.
विशेषतः जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये तुकडे तुकडे गँग जेव्हा या देशाच्या विरोधातली वक्तव्य करत होती तेव्हा त्यांच्या इथे जाऊन त्यांच्या समर्थनार्थ व्यक्त करताना आम्हाला राहुल गांधी दिसलेले होते. चिकन नेक बद्दल जेव्हा उमर खालिदनी अतिशय गंभीर आक्षेपार्ह विधानं केली होती तेव्हाही आम्हाला बोलताना दिसलेले होते. ग्रेटा थनबर्ग यांच्याबद्दल जेव्हा भारतातल्या किसान आंदोलनाविषयी सहानुभूती व्यक्त केली होती तेव्हा ग्रेटा थनबर्ग बद्दल बोलताना दिसले होते. परंतु या देशातल्या महत्वाच्या घटनांबद्दल बोलताना मात्र त्यांची जी मतं आहेत ती कदाचित अराजकाला आमंत्रण देणारी आहेत असं वाटण्या इतपत आहे. कधीही परदेशात जाऊन या देशाची गौरव वाढवायची भूमिका घेतलेली पाहिजे. ती न घेता या देशामध्ये आणीबाणी नाही, या देशामध्ये आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे, या देशात आर्थिक अस्थिरता आहे, अशा प्रकारे वक्तव्य करून इथे येऊन तुम्ही हस्तक्षेप करा असं आवाहन करणं मला तरी आजपर्यंत कुठल्याही विरोधी पक्षाने केले आढळत नाही. कारण काय तर इराण अमेरिका युद्धामुळे इथे 3 आणि 5 रुपये आणि 7 रुपये पेट्रोल वाढ झाली. परंतु यापेक्षा 40 आणि 50% पेट्रोल वाढ ही अमेरिका, इंग्लंड आणि UAE मध्ये झाली आहे. परंतु तिथल्या नेत्यांनी काही अशी जबाबदार विधानं केल्याचं मला आठवत नाही. खरं तर विरोधी पक्ष नेता म्हणून आज लोकांचं समर्थन मिळवण्याकरता त्यांचा विश्वास प्राप्त करण्याकरता एक जबाबदार वक्तृत्वाची अपेक्षा होती. परंतु इथे मात्र आपल्याला जे दिसतंय ते म्हणजे केवळ प्रसिद्धीचा हव्यास आणि या देशाच्या विरोधात काम करणाऱ्या शक्तींशी केलेली हात मिळवणी आणि विशेषतः कॉक्रोच असा जो एक प्लॅटफॉर्म निर्माण झालाय त्याचं भारताच्या विरोधातलं असणं एन्कॅश करायचा प्रयत्न केलेला आहे. ही विधानं अत्यंत दुर्दैवी आहेत. सुदैव एकच आहे की जनता आज त्यांच्या सोबत नाहीत आणि ती जनता ठामपणे आज सत्तारूढ पक्षाबरोबर आहे. याचा अर्थ त्यांना आत्ताच्या परिस्थितीबद्दल फार आनंद आहे अशातला भाग नाही. परंतु त्याकरता ते भारतीय जनता पक्षाला जबाबदार धरतायत, मोदींना जबाबदार धरतायत असंही नाहीये. हे सगळं विश्लेषण तुमच्या समोर मांडायचं कारण असं होतं की हे विधान आपल्याला लाईटली घेता येणार नाही. ते गंभीरपणेच घेतलं पाहिजे कारण त्यात या देशाचं स्थैर्य इन्व्हॉल्व्ह झालंय. प्रेक्षको, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहायला विसरू नका द उदय निरुडकर शो.